नमस्कार मित्रांनो, मी मनोहर तत्ववादी टोटल आउटपुट पॉवर सोल्युशन्स म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण विचार करणार आहोत, बघणार आहोत थर्मोडायनामिक्सचा. मागच्या वेळेला आपण पार्ट 1मध्ये आपण एन्ट्रॉपीबद्दल बोललो होतो आणि आता आज आपण एन्थाल्पीबद्दल डिस्कस करूया. तर एन्थाल्पीबद्दल डिस्कस करताना सर्वप्रथम आपण हे बघितलं पाहिजे की एन्थाल्पी म्हणजे आपण का विचार करतो याचा. तर पॉवर प्लांट्समध्ये, थर्मल पॉवर प्लांट्समध्ये जिथे आपण पाणी आणि स्टीम वापरतो, पाणी वापरतो, त्याच्या स्टीममध्ये कन्वर्ट करतो. त्यामुळे आपल्याला वॉटर आणि स्टीमच्या एन्थाल्पीबद्दल माहिती पाहिजे. थोडक्यात माहिती अशी याच्यामध्ये आहे, एन्थाल्पी म्हणजेच टोटल हीट पोटेन्शियल हे काय आहे पाण्यामध्ये किंवा स्टीममध्ये. पाण्यामधलं हीट पोटेन्शियल किंवा स्टीममधलं हीट पोटेन्शियल त्याला आपण एन्थाल्पी म्हणतो. जेव्हा पाणी गरम केलं जातं, व्हेन वॉटर इज हिटेड, इट्स टेम्परेचर स्टार्ट्स रायझिंग अप टू 100 डिग्री सेंटीग्रेड. त्याचं टेम्परेचर वाढत जाईल 100 डिग्रीपर्यंत. दी हीट गेन बाय वॉटर इज सेन्सिबल हीट. जी काही पाण्याने हीट गेन होईल तो सेन्सिबल हीट. आणि राईज इन टेम्परेचर इट कॅन बी सेन्स्ड बाय थर्मामीटर. थर्मामीटरने आपण त्याचं टेम्परेचर मोजू शकतो की किती हीट त्याला मिळालेली आहे. आणि हीट गेन बाय वॉटर हे इज द डिफरन्स बिटवीन दी टू टेम्परेचर्स. समजा 20 डिग्री सेंटीग्रेडवर पाणी आहे आणि आपण त्याला गरम करतो आहे, त्याचं टेम्परेचर वाढून 40 डिग्री सेंटीग्रेड होतं आहे. तर त्या दोन डिफरन्समधनं 20 कॅलरीज विल बी दी हीट गेन. हे 20 कॅलरीज जर का समजा पाणी 1 किलो असेल तर 20 किलो कॅलरीज, जर पाणी 1 cc असेल तर 20 कॅलरीज, याप्रमाणे राहील. नंतर 100 डिग्री सेंटीग्रेडवरती, अबो 100 डिग्री सेंटीग्रेड, वॉटर स्टार्ट्स बॉइलिंग अँड स्टीम इज फॉर्म. स्टीम तयार होईल. हीट इज रिक्वायर्ड टू कन्वर्ट वॉटर इन टू स्टीम ॲट द सेम टेम्परेचर. 100 डिग्री सेंटीग्रेडलाच 100 डिग्रीच्या स्टीममध्ये कन्वर्ट व्हायला काही हीट लागेल आणि त्या हीटला आपण लेटंट हीट ऑफ एव्हपोरेशन असं म्हणतो. वन स्टीम इज फर्दर हिटेड, त्या स्टीमला आपण जेव्हा परत हीट करू अजून, तेव्हा त्याचं टेम्परेचर अजून वाढेल. सो दिस इज कॉल्ड दी सुपरहीट. याला आपण सुपरहीट म्हणतो. आणि टोटल एन्थाल्पी जी राहील त्या सुपरहिटेड स्टीममध्ये, दॅट विल बी इक्वल टू सेन्सिबल हीट प्लस लेटंट हीट प्लस सुपरहीट. अँड म्हणजेच एन्थाल्पी इज द पोटेन्शियल एनर्जी, दॅट इज कॅपॅसिटी टू डू वर्क. आता हा मॉलियर HS डायग्राम आहे फॉर वॉटर अँड स्टीम. यामध्ये तुम्ही बघाल एक्स ॲक्सिसमध्ये आपण एन्ट्रॉपी दिली आहे, वाय ॲक्सिसमध्ये एन्थाल्पी आहे. आणि 0 जे पॉईंट्स आहेत दे रेफरन्स पॉईंट. इट इज टिपिकली सेट ॲट दी ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर. म्हणजे 0 डिग्री सेंटीग्रेड किंवा 273 डिग्रीज केल्विनवरती पहा तुम्ही, तर 0 दिलेलं आहे आणि एन्थाल्पी त्यावेळेला आपण 0 म्हटलेलं आहे. वेन 1 cc or 1 gram of water is heated to raise the temperature of water through 1 degree centigrade, the heat gained by water is 1 calorie or 4.18 joules. This will be the heat gained by water. यामध्ये बघाल तुम्ही प्रेशर P1 म्हणजे 1 बार म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जवळजवळ, ते हे प्रेशर लाईन दाखवली आहे त्याच्यामध्ये. तो पॉईंटर बघाल तर तो प्रेशर लाईन दाखवतो आहे. त्यानंतर टेम्परेचर बघाल तर हे 100 डिग्री सेंटीग्रेडला दाखवलेलं आहे. आणि त्यावेळेला जी काही एन्थाल्पी राहील याची, ती एन्थाल्पी आपण वाय ॲक्सिसवरती जर बघितलं तर ती एन्थाल्पी 2671 किलो जूल्स इतकी असेल. So 2671 kilojoules will be enthalpy of the saturated sea. So this is enthalpy of water. आपण जर बघितलं त्या याने, enthalpy of water at 100 degree centigrade is 100 into 4.18. कारण 0 डिग्रीपासून आपण 100पर्यंत नेलेलं आहे. सो 100 मल्टिप्लाइड बाय 4.18, दॅट विल बी 418 kilojoules per kg. आता सुपरहीट केली आपण ती स्टीम, त्यानंतर तर सॅच्युरेट केलेली स्टीम जी होती, म्हणजे त्याला आपण एव्हपोरेशनची पण हे दिलेली आहे हीट. तर एन्थाल्पी ऑफ वॉटर प्लस एन्थाल्पी ऑफ सॅच्युरेशन, दॅट विल बी इक्वल टू 418 प्लस 2253.02 विल बी इक्वल टू 2671 kilojoules per kg. हे तुम्हाला स्टीम टेबलवरनं पण मिळून जाईल. एन्थाल्पी ऑफ एव्हपोरेशन म्हणजे ज्याला आपण लेटंट हीट म्हणतो ते पण, आणि ती जर आपण प्लस केली तर तुम्हाला एन्थाल्पी ऑफ सॅच्युरेटेड स्टीम मिळेल. आता स्पेसिफिक एन्थाल्पी ऑफ वॉटर अँड स्टीम, अजून थोडं त्याबद्दल विचार करूया. थर्मोडायनामिक्समध्ये दी रेफरन्स पॉईंट इज टिपिकली सेट ॲट द ट्रिपल पॉईंट ऑफ वॉटर. हे आत्ता आपण त्या याच्यामध्ये बघितलं डायग्राममध्ये.
where the enthalpy of saturated liquid is defined as 0. तर लिक्विड वॉटर ज्यामध्ये जेव्हा आपण हीट करतो त्याला आपण म्हणतो सेन्सिबल हीट, जी हीट त्यामध्ये लिक्विडमध्ये राहील ती. सो फॉर लिक्विड वॉटर ॲट स्टँडर्ड प्रेशर एन्थाल्पी HF is calculated using the specific heat capacity CW, that is equal to 4.187 kilojoules per kg. Hence HF will be equal to CW 4.187 multiplied by the reference temperatures, means one temperature minus the next temperature that is reached. So TF is the current temperature of water and REF is the reference temperature, usually 0 degrees centigrade or 273.15 degrees Kelvin. So simply the difference in temperature will be the sensible heat added or extracted in kilocalories per kg. समजा जर का किलो कॅलरीजमध्ये बघितलं आपण, तो simply the difference in temperature will give you the heat added or heat subtracted. Saturated steam. Now here comes the part of latent heat. Latent heat यामध्ये पार्ट येईल त्याचा. इफ द वॉटर इज बॉइलिंग अँड टर्निंग इन टू स्टीम, यू मस्ट ॲड द एन्थाल्पी ऑफ वेपोरायझेशन HFG, विच इज द एनर्जी रिक्वायर्ड फॉर फेज चेंज. फेज चेंज करता जी आपल्याला हीट लागते ती लेटंट हीट म्हणतो आपण त्याला. सो HG विल बी इक्वल टू HF प्लस HFG. सो HG विल बी द टोटल एन्थाल्पी ऑफ सॅच्युरेटेड स्टीम अँड HFG विल बी द लेटंट हीट. नाव दिस लेटंट हीट व्हेरीज विथ प्रेशर. तुम्ही जर प्रेशर वाढवलं तर लेटंट हीट आपल्याला कमी कमी लागत जाईल त्याप्रमाणे. सो अप्रॉक्सिमेटली इट इज 2257 kilojoules per kg at 1 atmosphere, or maybe you can say atmospheric pressure. At critical pressure 225.65 kg per square centimeter absolute and temperature of 374.15 degrees centigrade point, where water is directly converted into steam. जेव्हा पाण्याचं स्टीममध्ये डायरेक्टली कन्वर्शन होईल without giving any latent heat, that is the critical pressure. So that at that pressure the latent heat is 0. Now specific enthalpy of water and steam, again you will see that wet steam आपण जे कॅल्क्युलेट करतो म्हटलं वेट स्टीमचं, तर वेट स्टीममध्ये काय एन्थाल्पी आहे स्पेसिफिक एन्थाल्पी. सो इफ द वॉटर इज अ मिक्सचर ऑफ लिक्विड अँड वेपर, द एन्थाल्पी डिपेंड्स ऑन द ड्रायनेस फ्रॅक्शन. द स्टीम इज नॉट कम्प्लिटली ड्राय, इट कंटेन्स सम वॉटर. त्याच्यामध्ये काही पाणी आहे, तर त्यामध्ये जी H म्हणजे जी एन्थाल्पी आहे दॅट विल बी इक्वल टू HF प्लस X इंटू HFG. X म्हणजे दी प्रपोर्शन ऑफ मिक्सचर दॅट इज स्टीम. 0 प्युअर लिक्विड करता आणि 1 फॉर प्युअर स्टीम. नंतर सुपरहिटेड स्टीम त्याच्याकरता कॅल्क्युलेट करताना फॉर सुपरहिटेड स्टीम बियॉन्ड द बॉइलिंग पॉईंट एन्थाल्पी इज फाउंड by adding the H superheat, that will be equal to HG plus CPS into T superheated minus T saturated. CPS is the specific heat of the steam. T sat is the T saturation or the boiling temperature at the given pressure, आणि T super म्हणजे the superheated steamचं जे टेम्परेचर आहे ते. Now example, you can take an example for this. आपण एक एक्झाम्पल घेऊ याकरता. समजा प्रेशर तुमचा 100 kg पर स्क्वेअर सेंटीमीटर आहे आणि टेम्परेचर 400 डिग्री सेंटीग्रेड आहे. तर सॅच्युरेशन टेम्परेचर टी सॅट यू कॅन गेट इट फ्रॉम दी स्टीम टेबल्स. तुम्हाला स्टीम टेबल्सवरून ते मिळू शकतं. सो इट इज अप्रॉक्सिमेटली 309.5. सो डिग्री ऑफ सुपरहीट इज 400 minus 309.5, that is 90.5 degrees centigrade. Directly from the steam table you can also get the सुपरहिटेड स्टीमची एन्थाल्पी आपल्याला मिळू शकते, जी मिळालेली आहे आपल्याला स्टीम टेबल्सवरनं 3092.36 kilojoules per kg. Now if you don't have a steam table available, you can estimate the enthalpy by adding the heat required to superheat the steam to the enthalpy of saturated steam. तर आपण एन्थाल्पी ऑफ सॅच्युरेटेड स्टीम पहिले कॅल्क्युलेट करूया आणि त्यानंतर त्यामध्ये आपण सुपरहीटची एन्थाल्पी ती मिक्स करूया. सो एन्थाल्पी ऑफ सॅच्युरेटेड स्टीम ॲट 100 kg पर स्क्वेअर सेंटीमीटर इज 2724.106 kilojoules per kg. नंतर स्पेसिफिक हीट आपल्याला माहिती पाहिजे त्याकरता फॉर स्टीम ॲट दिस प्रेशर इज 4.069 kilojoules per kg degree Kelvin. So result is 2724.106 प्लस ही जी
CPS आहे दिस मल्टिप्लाइड बाय दी डिग्री ऑफ सुपरहीट 90.5 दॅट विल बी इक्वल टू 3092. सो ॲप्रॉक्सिमेटली ते तेवढंच येणार जे आपला स्टीम टेबलनी मिळालेलं आहे. नाव अगेन यू कॅन सी इन द मॉलियर चार्ट हिअर the HS diagram for water and steam at 100 bar or 100 bar, as in the example आपल्याला दाखवलं आहे 100 bar is the pressure. The temperature is 400 degrees centigrade. So this is the temperature 400 degrees centigrade. हे टेम्परेचर झालं. तर हे जिथे क्रॉस होतात, जिथे मीट होतात, दॅट विल बी द पॉईंट वेअर यू विल गेट द एन्थाल्पी ऑफ द स्टीम, enthalpy of that superheated steam. Here it comes to around 3092 kilojoules per kg. So degree of superheat आपण हे कॅल्क्युलेट केलेलं आहे खाली आणि इट हॅज कम टू 3092 kilojoules per kg. तर इथे बघू शकता तुम्ही इट इज 3092 kilojoules per kg. हे आपण या ग्राफवरनं चार्टवरनं काढलेली आहे. मॉलियर डायग्रामवरनं आपण हे काढू शकतो की त्याची किती असेल, एन्थाल्पी किती असेल. एन्थाल्पी ऑफ स्टीममध्ये अजून काही पोर्शन जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. वी ऑल नो दॅट द क्रिटिकल प्रेशर पॉईंट वेअर द वॉटर इज डायरेक्टली कन्वर्टेड इन टू स्टीम विदाउट गिव्हिंग एनी लेटंट हीट इज ॲट 225.65 kg per square centimeter absolute and at a temperature of 374.15 degrees centigrade. The specific enthalpy of water at this point is 2096.27 kilojoules per kg. If you want to it in kilocalories, it is 501.5 kilocalories per kg, and the specific enthalpy of evaporation is 0, means the latent heat, that is 0. Hence the total enthalpy, मग इथे टोटल एन्थाल्पी किती होईल? इट इज 501.5 kilocalories or simply 2096.27 kilojoules per kg. आता आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशरला बघूया. दी स्पेसिफिक एन्थाल्पी ऑफ वॉटर ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर that is 1.033 kg per square centimeter absolute and temperature 100 degrees centigrade. ही 100 kilocalorie per kg, because the difference is 0 to 100 is 100 degrees centigrade, so it is 100 kilocalories per kg, and the specific enthalpy of evaporation is 539 kilocalories per kg. So hence the total enthalpy of steam at this point will be 639.1 kilocalories, or you can convert it into kilojoules, it will be 2671.4 kilojoules per kg. हा पण एक डायग्राम आहे, तो सेम डायग्राम आहे. ओनली द थिंग इज दॅट हिअर यू हॅव स्पेसिफाईड सम पर्टिक्युलर पोर्शन ओनली. जिथे आपल्याला काम आहे, ज्या पोर्शनचं आपल्याला काम आहे तोच फक्त आपण इथे हायलाईट केलेला पोर्शन आहे. द डायग्राम इज द सेम. दिस इज स्पेसिफिक एन्थाल्पी अँड स्पेसिफिक एन्ट्रॉपी अँड स्पेसिफिक एन्थाल्पी डायग्राम. हिअर ऑल्सो यू कॅन पॉईंट 100 बार, 200 bar, 50 bar, these are the pressure lines. Then there are the temperature lines here. Then you can see the dryness fraction lines also here. This already we have studied in our last thermodynamics 1, entropy at the time of calculation of entropy. Here this is the enthalpy. Now enthalpy of steam, if you go to the steam table and find it out from the steam tables, you can note down that increasing the temperature, that will increase the enthalpy. Then here you can see 1 bar, you increase the temperature from 100 to 150, you will see that there is increase in the enthalpy. 200 degrees centigrade increase in the enthalpy. 250 पर्यंत वाढवलं तर 2974.5 हे पण वाढेल. 125 बारला पण बघाल तुम्ही तर 350 डिग्री सेंटीग्रेडला 2826.5 होती आणि 600 डिग्री सेंटीग्रेडला 3604.8 इतकी होती. तसंच 150 बारला पण बघाल तुम्ही तर ही पण इन्क्रीजिंग असेल टेम्परेचरनी. सो इन्फरन्स कॅन बी इन्क्रीजिंग द टेम्परेचर इन्क्रीजेस द एन्थाल्पी. नंतर द युनिट्स ऑफ एन्थाल्पी आर kilojoules per kg or kilocalories per kg. Now to convert, if you want to convert kilojoules मधनं तुम्हाला kilocalories मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर you can divide by 4.18. Now enthalpy of feed water and condensate, this is one more point that आम्हाला हा सुद्धा पॉईंट एक डिस्कस करायचा होता की ज्यामध्ये
आपण साधं सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. यामध्ये एक हीटर दाखवलेलं आहे. हीटरमध्ये फीड वॉटर जात आहे, फीड वॉटर किंवा कंडेन्सेट एका हीटरमधनं जात आहे त्या ट्यूब्समधनं, आणि त्याचं काही टेम्परेचर आहे T1 डिग्री सेंटीग्रेड. फीड वॉटर बाहेर जात आहे किंवा कंडेन्सेट बाहेर जात आहे त्या हीटरमधनं, त्याचं टेम्परेचर T2 आहे. आणि यामध्ये स्टीम एका ठिकाणी स्टीम दिलेली आहे आणि स्टीम एका बाजूने बाहेर येत आहे. या स्टीममुळे ते पाणी गरम होतं आहे. फीड वॉटर ऑर कंडेन्सेट इज बिंग हीटेड. आता हीटर यांनी किती फीड वॉटरनी किती हीट म्हणजे किती हीट मिळाली असेल फीड वॉटरला, किंवा किती हीट गेन केली असेल, कंडेन्सेटनी किती हीट गेन केली असेल, हे आपण काढू शकतो. सो हीट इन फीड वॉटर ऑर कंडेन्सेट ॲट इनलेट दिस इज इक्वल टू T1 degrees centigrade or T1 kilocalories we can say, because it is directly 1 kilocalorie, 1 degree centigrade means 1 calorie, and if it is 1 calorie per gram, it is in kg मध्ये असल्यामुळे आपण याला किलो कॅलरीजमध्ये घेऊ शकतो. तसंच हीट इन फीड वॉटर किंवा कंडेन्सेटमध्ये T2 किलो कॅलरीज पर kg. सो दी टोटल हीट गेन्ड बाय दी फीड वॉटर ऑर कंडेन्सेट जी राहील T2 - T1 किलो, डायरेक्टली आपण किलो कॅलरीजमध्ये काढू शकतो डायरेक्टली आपण. आणि टोटल हीट करता यू विल रिक्वायर दी फ्लो. So hope you have enjoyed the video and understood the concept enthalpy. For any queries, please comment. Thanks for watching video. Please like, share and subscribe. I take your leave from Total Output Power Solutions, मनोहर तत्ववादी. याबद्दल तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. यामध्ये मराठीमध्ये करतानासुद्धा बरेचसे एन्थाल्पी, एन्ट्रॉपी करता वगैरे आपण टर्म्स तेच ठेवलेले आहेत. काही ठिकाणी आपण त्याकरता चेंज केलेलं नाही आहे, कारण आपल्याला ते समजण्याला सोपं जावं. तरी पण तुमच्या काही क्वेरीज वगैरे असतील तर तुम्ही नक्की कळवा, याच्या कॉमेंट्समध्ये पाठवा, त्या सॉल्व केल्या जातील. धन्यवाद. परत एकदा धन्यवाद.